धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम चोपन जिल्हा परिषद शाळेतील जबाबदार शाळा प्रशासन शाळेच्या वेळेत शाळेला दांडी मारून कुलूप लावून पसार झाले होते। ही खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर त्या संदर्भात बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती, ज्याची दखल घेत जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी चौकशीचे आदेश दिले होते, ज्यामध्ये चौकशी झाल्यानंतर शाळा प्रशासनाविरुद्ध निलंबनाची कारवाई होणार असल्याची खमंग चर्चा शिक्षण विभागात वाऱ्यासारखी पसरली आहे। आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामध्ये आधीच शिक्षणाचा आलेख मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे। त्यामध्ये मेळघाटातील बहुतांश शाळा प्रशासन शाळेला दांडी मारून अधिकाधिक भर टाकण्याचे काम करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे। असेच एक गंभीर प्रकरण गेल्या बुधवारी जिल्हा परिषद शाळा चोपन येथील शाळा प्रशासन, ज्यामध्ये शिक्षक भीमराव चव्हाण अवघ्या एका तासामध्येच शाळेला कुलूप ठोकून निघून गेल्यानंतर समोर आले आहे, ज्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी प्रकाशित झालेल्या बातमीची तात्काळ दखल घेऊन धारणी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते। चौकशीचे आदेश मिळाल्याबरोबर धारणीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुनील खडे यांनी जिल्हा परिषद चोपन शाळेला भेट देऊन चौकशी केली, ज्यामध्ये त्यांना शाळेच्या वेळात शाळा बंद असल्याची खात्री झाली। केलेल्या चौकशीचे लेखी अहवाल गट शिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील कारवाई करिता सादर केले आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि मेळघाटातील शिक्षणाच्या घसरलेल्या आलेखाला अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा संबंधित शाळा प्रशासनाविरुद्ध निलंबनाची कारवाई करणार अशी चर्चा मेळघाटातील शिक्षण विभागात वाऱ्यासारखी पसरली आहे। आता मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित बेजबाबदार शाळा प्रशासनाविरुद्ध कोणती कारवाई कधी करणार याकडे समस्त मेळघाटातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।